धाराशिव चिंतन बैठक झाली, काय नेमकी पराभवाची धाराशिव लोकसभा असेल, जालना असेल किंवा मराठवाड्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या पिछाडीची काय कारण समोर आले त्यातून चर्चेतून काय तुम्ही आपण कार्यकर्त्यांना सूचना दिलेली आहे? लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये अपेक्षित अशा प्रकारचं यश आम्हाला मिळालं नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक निराशेचं वातावरण आहे। या वातावरणातून कार्यकर्त्यांनी बाहेर पडून आत्ता ज्या काही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहे या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा तयारीनं कामाला लागावं यासाठी मी मराठवाड्याचा दौरा करतोय। काल मी नांदेड केलंय, लातूर केलंय, धाराशिव केलंय, यानंतर हिंगोली, परभणी, संभाजीनगर आणि जालना करणार आहे। मला असं वाटतं की जरी मराठवाड्यात आम्हाला अपेक्षित यश नसेल मिळालं तरी एकूण महाराष्ट्रात यश मिळालं ते फार मिळाले असतं। एकाच्या आल्या 12 जनतेने दिलं नाही, कोणालाही बहुमत दिलेलं नाही। पण जरी असं असलं तरी या देशातल्या जनतेनं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना जनादेश दिलेला आहे आणि सरकार आमचं मित्र पक्षासह बहुमतात बनलेलं आहे। सरकार आमचं बनलं पण आनंद व्यक्त करतात काँग्रेसवाले की आम्ही यांचा 400 पारचा आकडा पूर्ण उद्याला नाही। खरं म्हणजे 400 पारचा आकडा पूर्ण उद्याला नाही, जेवढे एनडीएचे घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची मिळून जेवढे सीट्स निवडून आले तेवढे एकट्या भारतीय जनता पार्टी निवडून आले। पण अज्ञानाचा आनंद ज्याला म्हणतात तसा आनंद आमचे विरोधी पक्षाचे लोक घेत आहेत। ही जाणीव या राज्यातल्या आणि मराठवाड्यातल्या जनतेला करून द्यावं यासाठी आम्ही अशा प्रकारचे संपर्क दौरे सुरू केलेले आहेत। मला असं वाटतं हार आणि जीत ही होत असती, हा जनादेश आहे, हा जनादेश आम्ही मान्य केलेला आहे आणि पुन्हा एकदा नव्या दमानं नव्या ताकदीनं विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहे, आमची भूमिका मांडणार आहे। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आमच्या विरुद्ध एक चुकीच्या पद्धतीनं प्रचार केला की 400 पार जर यांचे झाले तर संविधान बदलतील। खरं तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की संविधानाच्या मूळ ढाच्याला कोणालाही हात लावता येणार नाही। असं असताना सुद्धा अशा प्रकारचा प्रचार त्यांनी करून काही मतं त्यांनी मिळवले, परंतु या त्यांच्या खोट्या प्रचाराला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता बळी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे। माझा दौरा अत्यंत चांगला झाला, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आहे। आत्ता आम्ही जिल्ह्याला फिरतो आणि पुढच्या काळात आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। भाजपच्या सोशल इंजिनिअरिंगसाठी 2 उपमुख्यमंत्री नेमले, त्याचाच फटका बसला असल्याचं चर्चेलं जाते। नेमकं 2 उपमुख्यमंत्री नेमल्यामुळे आपल्या देशात या राज्याचा फटका त्या राज्याला बसल अशी स्थिती नाही आहे। ही निवडणूकच जनतेने हातात घेतली होती आणि जनतेने हा जनादेश दिलेला आहे। कारण निवडणुकीला पराभवाचे किंवा यशाचे एक कारण कधीच नसतं, अनेक कारणं असतात आणि जे काही कारणं होते त्या कारणामुळं आमच्या बाजूनं मराठवाड्यात जनादेश जनमत मिळालं नाही आम्हाला आणि त्यामुळे त्याचा स्वीकार आम्ही केला। अजित पवार हे निवडणुकीत आल्यामुळे भाजपला फटका बसला अशी चर्चा आहे, तसं RSSने सुद्धा परवा त्यांच्या मुखपत्रामध्ये उल्लेख केला होता, काय वाटतं? मला असं वाटतं की अजित पवार आल्याचा आम्हाला काही फटका बसला असं आमचं मत नाही आहे। वर्तमानपत्राच्या आधारे जर कोणी म्हणत असेल तो त्यांचा प्रश्न आहे। आज अजित पवार गटाची बैठक होती, त्याच्यात त्यांच्या बहुतांश आमदारांनी मागणी केली की माहितीतून बाहेर पडा, की इतके दिवस आपण भाजपच्या विरोधात लढलोय आणि त्याचाच परिणाम कुठेतरी मतं देताना लोक विचारतात, मतदार देत नाही अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटाने केली आणि भाजपमध्ये तोच सुरू होतो। भाजपमध्ये अशा प्रकारचा कोणताही विचार नाही। आम्ही 23 पक्षाचं सरकार चालवलंय, आत्ता तर 23 पक्ष नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मागच्या 5 पक्षाचं सरकार चालवलंय। त्यामुळं युतीत राहून लोकांची कामं करण्याची आमची सवय जुनीच आहे। त्यामुळं आम्ही कोणाला बाहेर जा म्हणणार नाही, आम्हाला कोणाला बाहेर काढण्याची इच्छा नाही। ज्यांच्यासोबत आम्ही लोकसभा लढलो त्यांच्यासोबत आम्ही विधानसभा लढणार आहे। मनोज जरांगे पाटील हे यासाठी आंदोलन करत आहेत। एक मराठा समाजातील आपण घटक आहात,
तर आपली भूमिका काय असणार? माझी स्पष्ट भूमिका आहे आणि आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा लढा 1980 पासून सुरू आहे आणि अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस हा लढा सुरू केला. मोर्चा काढला. अण्णासाहेबांनी सांगितलं की मराठा समाजाला जर आरक्षण देणार नसेल तर मी तुम्हाला या दुनियेत दिसणार नाही. आणि सरकारनं आरक्षण दिलं नाही. त्यांनी स्वतःला गोळी झाडून घेतली. तेव्हापासून हा लढा सुरू आहे. मग 80 पासून तर 90-95 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. पुन्हा 99 पासून तर आत्तापर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. लढा थांबला नव्हता. वेगवेगळ्या माध्यमात 2014ला सपाट मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण एक गोष्ट स्पष्टपणानं कायद्यात तरतूद आहे की एखाद्या समाजाला जर मागास ठरवायचा असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते. त्या आयोगांना दौरे करावे लागतात. आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या तो समाज मागास आहे हे ठरवावं लागतं तरच त्यांना तशा प्रकारचा रिपोर्ट द्यावा लागतो. पण काँग्रेसनं समिती नियुक्त केली. मागासवर्गीय आयोग नियुक्त नाही केला. म्हणजे लोकांच्या डोळ्यात दुरुपयोग केली. भारतीय जनता पार्टीनं हे आरक्षण दिलं. हायकोर्टात ते टिकवलं. सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नीट वकिलाची फौज जर उभी करून तामिळनाडूचं टिकतं आमचं कसं टिकत नाही जर कोर्टाला दाखवून दिलं असतं तर मराठा समाजाचं आरक्षण टिकलं असतं. आम्हाला आरक्षण मिळावं या बाजूचे आम्ही आहोत. खासदार होता, आता 5 वर्ष तुम्हाला बिना खासदार राहावं लागेल. काय राज्यसभेची काय तयारी? मी राज्यसभा मागणार नाही. विधान परिषद मागणार नाही. मी विधानसभा लढवणार नाही. पक्षाने दिलं तर? मी 35 वर्ष आमदार खासदार राहिलो. पक्षानं जर दिलं तर मला जर गावचा सरपंच होय म्हणलं तर मी होईल गावच्या पक्षांना. गावचा सरपंच कारण त्या गावचा सरपंच म्हणजे त्या गावाचा विकास करणं आहे. पक्षानं दिलेली जिम्मेदारी त्यांनी जर जाऊन काश्मीरला जा आणि तिथं काम करा तर मी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करीन. विधानसभा लढवलं नाही सांगितलं मी. सर 2 प्रश्न आहेत माझे मनोज जरांगेच्या आणि विरोधक पक्षातील नेत्याने आव्हान केलं. जसं ओबीसी समाजाचे नेते एकत्र येत आहेत तसं मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन या प्रश्नाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत लढा दिला पाहिजे. आपली काय भूमिका? तेच उत्तर मी आता दिलंय तुम्हाला. याला राजकीय प्रश्न समजू नये. याला सामाजिक प्रश्न समजावं. सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यावं. राजकीय जोडे बाहेर काढावं आणि याच्यातला एखादा सन्मानाचा तोडगा ज्यामुळं मराठा दुखावणार नाही आणि ज्यामुळं ओबीसी दुखावणार नाही असा तोडगा काढावा राजकारणाच्या पलीकडे जाऊन. सर्व पक्षांनी एकत्र येण्यासाठी आपण पुढाकार घेतलाय कारण या 5-6 दिवसापूर्वी आपण निश्चय केलेलं. हे बघा एखादा विषयामध्ये पुढाकार घ्यायचा असला तर राज्य पातळीवर ज्यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सगळ्यांकडे. बीजेपीचा जर विषय असला बाकी एक असेल तर बीजेपीच्या नेतृत्वाला मन वळवण्याचं काम माझं आहे. पण बाकीच्यांनी सुद्धा पुढाकार दाखवला पाहिजे. शेवटचं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.